एके दिवशी मी आणि जाम्या रात्री माझ्या रूमवर दारू पिऊन झोपलो होतो. तेवढ्यात माझा मोबाईल वाजायला लागला. कोणीतरी मला सारखेच फोन करत होतं. 4-5 वेळेस वाजल्यानंतर मी आळशीपणाने फोन उचलला. फोनवर पिठ्या होता, आमचा श्रीमंत व हरामखोर मित्र. वाचव वाचव मला, लवकर घरी ये, मला खूप भीती वाटतीये, लवकर ये, पिठ्या रडत रडत मला म्हणाला. आणि तेवढेच बोलून त्याने फोन ठेवला. पिठ्याचा रडका आवाज ऐकून मी खडबडून जागा झालो. मी त्याला वापस कॉल केला, पण त्याचा फोन बंद लागला. मी घड्याळात पाहिले, रात्रीचे 1 वाजले होते. पिठ्याला त्याच्या घरी जाऊन, म्हणजे आम्ही त्याला रूमच्या बाहेर काढून फक्त अर्धा तासच झाला होता, आणि अर्ध्या तासात तर त्याचा मला फोन आला होता. पिठ्या त्या दिवशी त्याच्या नवीन घर वजा नवीन राजमहालात एकटाच होता. तो रोज आमच्यासोबत माझ्या रूमवर झोपत असे, पण 2-3 दिवसापासून, म्हणजे जेव्हापासून तो त्याच्या नवीन बंगल्यात राहायला गेला होता, तेव्हापासून तो खूप वेड्यासारखेच वागत होता. तो रोज रात्री आम्ही झोपल्यावर लाथा घालून आमचे बम सुजवायचा. म्हणूनच त्याला कंटाळून त्या दिवशी आम्ही त्याला लाथा घालून आमच्या रूम बाहेर हाकलले होते. पण त्याचा तो रडका आवाज ऐकून मला चांगलेच टेन्शन आले होते. मी जाम्याला उठवले. मी पिठ्याविषयी त्याला सांगितले आणि त्याचीही दारू उतरली. वेळ न घालवता आम्ही दोघेही आहे त्या कपड्यावर पिठ्याच्या घराकडे निघालो. आम्हा दोघांच्याही डोक्यात फक्त एकच विचार होता की त्याच्यासोबत नेमकं काय झालं असेल. पिठ्या त्या दिवशी त्याच्या महालासारख्या बंगल्यात एकटाच होता, कारण त्याचे मम्मी पप्पा कुठेतरी गावाला गेले होते. पिठ्याच्या वडिलांनी तो आलिशान बंगला, त्याची भव्यता, सुंदरता आणि विशेष म्हणजे कमी किंमत पाहून घेतला होता. तसे त्यांच्याकडे पैशांची कमी नव्हती, पण त्याचा बाप भलताच कंजूस होता. त्या बंगल्याविषयी लोक खूप कहाण्या सांगायचे की तो बंगला भूतांनी झपाटलेला आहे व तेथे जास्त दिवस कोणाला टिकू देत नाही. पण कमी किंमत पाहून पिठ्याच्या बापाला खाज सुटली आणि त्याने तो बंगला विकत घेतला. परिणामी रात्रीच्या 1:30 वाजता आमच्यावर तेथे जायची वेळ आली. खरे तर एवढ्या रात्री तेथे जायची कमीत कमी माझी तर इच्छा नव्हती, कारण भीतीने माझी आधीच फाटली होती. पण जाम्या फुल जोश आणि नशेत होता. एक जर भूत समोर आलं तर त्याला ह्याने झपके देईल काय, तो हातातला लोखंडी रॉड दाखवत मला म्हणाला. त्याने सोबत एक लोखंडी रॉड घेतला होता. संपूर्ण रस्ताभर तो बेवड्यासारखे फेकत होता. पण मला जे समजायचे होते ते समजले होते की त्याने लोखंडी पाईप सोबत का घेतला, लाकडी बांबू का नाही घेतला, कारण भूत लोखंडाला घाबरतात हे त्यानेच मला सांगितले होते. थोड्याच वेळात आम्ही पिठ्याच्या बंगल्याबाहेर पोहोचलो. बंगल्याचे गेट बंद होते. आम्ही वॉचमनला आवाज दिला, पण तो तेथे नव्हता. तो गायब झाला होता. मी पिठ्याला फोन लावला. त्याचा फोन अजूनही बंदच होता. त्याच्यासोबत काय झाले असेल म्हणून आम्हाला खूप टेन्शन यायला होते. आम्ही कंपाऊंड वॉलवर चढून आत शिरलो. इकडे तिकडे पाहून दरवाजापाशी गेलो. बेल वाजवली, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बेल वाजवून आम्ही कंटाळून गेलो, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. तेव्हा मला आधीपेक्षा जास्त टेन्शन आले, कारण त्याच्या बंगल्यात कामाला बरेचसे नौकर होते, पण त्यातला एकही नौकर दरवाजा उघडत नव्हता. आधी वॉचमन गायब होता आणि आता घरातले नौकर. आम्हाला फक्त पिठ्याची चिंता होत होती. शेवटी आम्ही मागच्या दरवाजातून आत जायचे ठरवले आणि मागच्या दरवाजापाशी पोहोचलो आणि पाहतो तर काय, आमच्या समोर एक भला मोठा स्विमिंग पूल होता. आईला, पिठ्याने आपल्याला कधी हा स्विमिंग पूल दाखवलाच नाही. जाम्या स्विमिंग पूलकडे पाहत मला म्हणाला, ते सोड, त्याच्या स्विमिंग पूलमध्ये एवढ्या रात्री रिया पोहायला येते हे त्याने कधी आपल्याला सांगितले का? मी तोंड उघडे ठेवून स्विमिंग पूलमध्ये पोहणाऱ्या रियाकडे पाहत जाम्याला म्हणालो. स्विमिंग पूलमध्ये रिया पोहत होती. रिया, जिच्यावर मी लाईन मारत होतो, पण ती काही दिवसांपूर्वीच पिठ्याला पटली होती. स्विमिंग पूलमध्ये पोहताना ती एकदम आग दिसत होती. मी तिच्याकडे पाहत स्विमिंग पूलच्या काठावर जाऊन बसलो आणि तोंड उघडे ठेवून तिला पोहताना पाहू लागलो. मी एकटक तिच्याकडे पाहतच होतो की तोच तिने बोटाने इशारा करून मला स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी बोलावले.
मला विश्वासच बसला नाही. मीच का? मी इशारा करत तिला विचारले. तशी ती गालातल्या गालात लाजून मला मान हलवून हो म्हणाली. मग काय, मी झटपट कपडे काढायला सुरू केले. पण हरामखोर जाम्या, त्याचा रियावर पहिल्यापासूनच डोळा होता. मी कपडे काढायला सुरू करताच त्याने आहे त्या कपड्यांवर स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. मला त्याचा खूप राग आला होता. ह्याच्या आईचा जाम्या सारखा माझ्या आयटमच्या मागे हात धुवून लागतो. आज याला सोडणार नाही, असे म्हणत मीही स्विमिंग पूलमध्ये आहे त्या कपड्यांवर उडी मारली आणि झपाझप हातपाय आपटत जाम्याला मागे पाडून मी अवघ्या 1 मिनिटात स्विमिंग पूलच्या याकडेहून त्याकडेला पोहोचलो. मी रिया ज्या जागी होती त्या जागी गेलो, पण रिया तेथे नव्हती. मी स्विमिंग पूलमध्ये सर्व बाजूंनी पाहिले, पण थोड्या वेळापूर्वी स्विमिंग पूलमध्ये जलपरीसारखी पोहणारी रिया अचानकपणे गायब झाली होती. काय रिया पाण्यात बुडाली तर नसेल, माझ्या मनात विचार आला आणि मी घाबरून तिला शोधण्यासाठी पाण्यात बुडी घेतली. पण ती मला सापडली नाही. 4-5 बुड्या घेतल्यानंतर ती मला स्विमिंग पूलच्या तळाला दिसली. मग काय, मी आतोनात खुश झालो, कारण आजपर्यंत तिला हात लावायची स्वप्ने पाहणाऱ्या मला तिने प्रेमाने मिठीत घेण्याची संधी मिळाली होती. तिला प्रेमाने मिठीत घेऊन मी पाण्याच्या वरती आलो. तिला पुलाबाहेर काढले. ती बेशुद्ध झाली होती. तोच मला जाम्याची आठवण झाली. जाम्या आजूबाजूला कुठेच दिसत नव्हता आणि पटकन एक विचार माझ्या मनात आला. काय तो पण पाण्यात बुडाला तर नसेल ना, कारण त्याला खूप चढली होती. माझ्या मनात विचार आला. मी त्याला शोधण्यासाठी पूलमध्ये उतरणार होतो, पण रियाने माझा हात पकडला. ती शुद्धीवर आली होती. ती माझ्याकडे एकटक पाहत होती, अगदी चावट नजरेने. तिने तिचे बोट ओठांवर ठेवत मला तिला किस करायला सांगितले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. मी विचारात पडलो की खरंच रिया मला किस मागत आहे की हा फक्त माझा भास आहे. पण मला रियाच्या अंगाचा, दारूचा आणि सुपाऱ्यांचा वास आला. गावठी. रियाने गावठी कधीपासून प्यायला आणि ही 2 रुपयाची सुपारी खायला कधीपासून सुरू केली? मला प्रश्न पडला. रियासारखी श्रीमंत घरातली मुलगी चक्क 10ची गावठी पिते आणि 2ची सुपारी खाते. नेमकं रहस्य आहे तरी काय? मला हे समजतच नव्हते. पण मला एक समजले होते की ती नशेत आहे. हीच संधी आहे आणि संधीचं सोनं केलं पाहिजे, असे थोर पुरुष म्हणतात. अरे कर ना. ती पुन्हा ओठांवर बोट ठेवत मला म्हणाली. काय किस? मी आश्चर्याने तिला विचारले. ती लाडात येऊन लाजून मला म्हणाली. काय किस? ती पुन्हा लाडात गालातल्या गालात लाजून मला म्हणाली. खरंच घेऊ? घे. ती चावट नजरेने माझ्याकडे पाहून म्हणाली. खरंच घेऊ का? मी पुन्हा एकदा तिला विचारले. तशी ती जाम चिडली. अरे बाबा घे ना. ती माझ्या कानशिलीत वाजवत माझ्यावर ओरडत म्हणाली. तिने मारलेल्या चापटीने मला माझे बाबा आठवले. ते सुद्धा मला अशीच गरमागरम चापट लावत असत. मी माझा गाल चोळत माझ्या बाबांचा विचार करत होतो. तोच तिने माझ्या दुसऱ्या गालावर एक वाजवली. तुझा नाही, माझा चोळ. ती पुन्हा ओरडून मला म्हणाली. माझा गाल. मी रडकुंडीला येऊन तिला म्हणालो. तसे तिने पुन्हा एकदा माझ्या मुस्काडीत वाजवली व म्हणाली. आई नाही, रिया म्हण. काय रिया? हो रिया. मी तिच्या पाठोपाठ म्हणालो. चल कर आता. ती पुन्हा ओरडून मला म्हणाली. मी घाबरत घाबरत तिच्या गालावर किस केले आणि मागे सरकलो. तसे तिने पुन्हा माझ्या मुस्काडीत ठेवून दिली. एवढेच बोलून मी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि तोंड बंद केले, कारण मला माहीत होते की पुढे आई म्हणल्यानंतर रिया पुन्हा एकदा माझ्या मुस्काडीत वाजवेल. मी रडकुंडीला आलो होतो. का मारलं? मी तिला विचारले. गालावर किस करायला मी काय तुला बाळ दिसते का? ती चवताळून मला म्हणाली. नाही नाही. मी मान डुलवत तिला म्हणालो. तसे तिने पुन्हा माझ्या कानाखाली वाजवली. नाही का? नाही का मी तुझं बाळ? ती मला म्हणाली. आहेस आहेस. तू बाळ तर आहेस माझं. रिया माझं बाळ आहे. रिया माझं बाळ आहे. मी टाळ्या वाजवत डोके हलवून लहान बाळाला खेळवल्यासारखी तिला म्हणालो.
रियाने चापटा मारून मारून माझे गाल सुजवले होते. ती बारीक सारीक गोष्टींवरून मला जनावरासारखे मारत होती. मला धाय मोकलून रडावेसे वाटत होते, पण मी माझी मर्दानगी दाखवण्यासाठी शांत बसलो होतो. तिने मला पतंगासारखे तिच्या जवळ खेचले व मला किस करायला लागली. ती काय खाऊन आली होती काय माहीत, पण आई शपथ वास खूप सोडायला होती. चवच बिघडली होती. 2 मिनिटे झाले, 3 मिनिटे झाले, किस करत करत अक्षरशः 5 मिनिटे झाले, पण रिया काही मला किस करून थकली नाही. पण मी मात्र थकलो होतो. माझा श्वास अडखळत होता, जीव गुदमरत होता. तिच्या अंगाच्या वासाने मला उलटी येत होती. मी तिला मागे ढकलत होतो, पण ती माझ्या ओठांना सोडतच नव्हती. मी श्वासा वाचून तरफडत होतो, पण ती काही मला सोडत नव्हती. ती गोचडासारखी माझ्या ओठांना चिटकली होती. तेव्हा आहे तेवढ्या ताकदीने मी माझ्या दोन्ही हातांनी तिचे डोके मागे ओढले. बास बाळा, बास, आता बाकीची किस उद्या. मी तिला लाडीगोडी लावत तिच्यापासून दूर झालो. तोच मला जाम्याच्या हसण्याचा आवाज आला. तो हसत हसत कोणत्या तरी मुलीला बोलत होता. मी उठून जाम्याच्या आवाजाच्या दिशेने पाहिले आणि पाहताच मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. तो गार्डनमध्ये एका बाकड्यावर बसून रियाला किस करत होता. तेवढ्यात रियाने मला पाहिले आणि मला पाहताच ती जाम्याला घेऊन एका झाडाच्या मागे पळाली. जर रिया जाम्याला किस करत होती तर मग मी मगापासून कोणाला किस करत होतो? मी स्वतःशीच बोललो व त्या मुलीला पाहण्यासाठी मी माझे तोंड खाली केले आणि पाहताच मला ओकारी आली. रियाच्या 10च्या दारूचे आणि 2च्या सुपारीचे रहस्य मला उलगडले होते. त्या दिवशी ओढलेला सगळा दारूगोळा मी एका मिनिटात ओकून बाहेर काढला. कारण मी ज्याला रिया समजून प्रेमाने किस केले होते तो वॉचमन होता. लांब झुपकेदार मिशा असलेला काळा ढूस वॉचमन. मला स्वतःचेच नवल वाटले की मी वासनेत एवढा कसा काय बुडालो की मला वॉचमन आणि रियामधला फरक कळाला नाही. मला माझ्या मूर्खपणावर विश्वास बसत नव्हता. तो काळा ढूस वॉचमन डोळे बंद करून मेल्यासारखे झोपला होता. मी रागात येऊन त्याच्या डॅशवर एक जोरात लाथ घातली. तसा तो भूतासारखा ताडकन उठून बसला व त्याने माझा पाय पकडला. मी माझा पाय ओढत होतो, पण वॉचमन माझा पाय सोडायला तयारच नव्हता. सोड सोड, मी माझे पाय ओढत त्याला म्हणत होतो. नाही सोडणार, वॉचमन मला म्हणाला. अहो काका सोडा हो, मी कळवळून वॉचमनला म्हणालो. आधी एक मुका दे, मग सोडतो. तो लाडात चावट नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाला. ते ऐकून माझी चांगलीच घाबरगुंडी उडाली होती, कारण तो मला पप्पी मागत होता. मला समजत नव्हते की तो असं का बोलतोय, पण नंतर मला वाटले की हा वॉचमन तो असेल. तो मग काय, अंगातला आहे तेवढा जोर लावला आणि माझा पाय सोडून घ्यायचा प्रयत्न केला, पण तो वॉचमन काय माझा पाय सोडतच नव्हता. मग काय होणार होते मी विचारात बुडून गेलो. क्षणात माझ्या डोळ्यांसमोर माझे भविष्य आले. वॉचमन प्रियसीची पप्पी घ्यावी तशी माझी पप्पी घेत होता व मी पुन्हा एकदा ओकारी केली, ती डायरेक्ट त्या वॉचमनच्या तोंडावर. तसे त्याने माझे पाय सोडले व त्याचा चेहरा पुसू लागला. मी जीवाच्या आकांताने तिथून धूम ठोकली. मी मागे वळून पाहिले. तो वॉचमन माझ्या मागे लागला होता. थांब, एक मुका तर देऊन जा, मागून वॉचमन ओरडत मला म्हणाला. मी माझी इज्जत हातात घेऊन पळत होतो. तो माझ्या मागे आणि मी त्याच्या पुढे. तो मागून मला मुका दे असे म्हणत माझ्या मागे पळत होता, तर मी नाही देणार नाही देणार असे म्हणत त्याच्या पुढे पळत होतो. कारण मला माहीत होते की जर मी त्याला सापडलो तर तो माझी पप्पी घेतल्याशिवाय मला सोडणार नाही. आणि काय माहीत, त्याचे मन बदलले तर मी कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचाही राहणार नाही. माझ्या भविष्याचा विचार करून माझी इज्जत मुठीत घेऊन मी जीवाच्या आकांताने पळत होतो. वॉचमन माझ्या अजूनही मागे होता. पळता पळता मला गार्डनमध्ये एक पेरूचे उंच झाड दिसले. मागचा पुढचा विचार न करता मी त्या पेरूच्या झाडावर चढलो. तेवढ्यात झाडाखाली वॉचमन येऊन थांबला. तो झाडाखालून मला मुका मुका असे म्हणत होता आणि मी झाडावरून त्याला हाड हाड असे म्हणत होतो, पण त्याने तिथून निघून जायचे सोडून झाडावर चढायला सुरू केले.
त्याला वर चढायलेले पाहून मी अजून वर वर चढायला लागलो. पण एक अशी वेळ आली की जेथे मला थांबावे लागले. वॉचमन माझ्या जवळ आला होता. मी पायातली चप्पल काढून त्याच्या तोंडावर फेकून मारली, पण तरीही तो झाडावर चढतच होता. मी त्याला झाडावरचे मोठमोठाले पेरू त्याला फेकून मारत होतो, पण तरीही त्याला काहीच फरक पडत नव्हता. मी देवाला प्रार्थना करत होतो की प्लीज माझी इज्जत वाचवा, पण देव काही माझी मदत करत नव्हता. शेवटी वॉचमनने माझ्या पायाला पकडले. मी खाट करून त्याला एक लाथ घातली. तसे त्याने माझ्या पायाला पकडले व जोरात चावला. मी माझा पाय झटकत होतो, पण तरीही तो हलकट वॉचमन माझ्या पायाला लेग पीस समजून कुत्र्यासारखा चावत होता. मला वाटायला लागले की वॉचमन आता पाय खाल्ल्याशिवाय मला काही सोडणार नाही. मला माझ्या डोळ्यासमोर माझ्या भविष्यातले चित्र दिसायला लागले. एका भल्या दुपारी मी एका बस स्टॉपपाशी माझा लंगडा पाय घेऊन भीक मागत होतो, पण मला कोणीच भीक देत नाही. मी भीक मागत मागत एका सुंदर मुलीपाशी गेलो व तिला भीक मागितली आणि नीट पाहतो तर काय, ती रिया होती. बेबी तू भिकारी आहेस, ती मला म्हणाली. नाही असे ओरडत मी माझ्या भविष्यातून बाहेर आलो. ओ वॉचमन काका मला सोडा, प्लीज सोडा ओ. मला लंगडा बनून बस स्टँड बाहेर भीक नाही मागायची. वाटल्यास माझा मुका घ्या, पण माझा पाय सोडा. मी वॉचमनला कळवळून विनंती करत होतो, पण तो काही माझ्या पायाला चावायचे बंद करतच नव्हता. तेव्हा मला कळून चुकले की हा काय माझा पाय सोडणार नाही. मी दुसऱ्या पायाने त्याच्या थोबाडावर एक लाथ घातली. तसा तो धाडकन झाडावरून खाली पडला. मी झाडावरून खाली उतरलो. वॉचमन जमिनीवर निपचित पडून होता. एवढ्या उंचीवरून पडल्यानंतर वॉचमन पुन्हा उठून मला मुका मागेल असे मला वाटत नव्हते. तो कसलीच हालचाल करत नव्हता. मेला काय, मी स्वतःशीच म्हणालो. तो वॉचमन पुन्हा एकदा भूतासारखा ताडकन उठला व मला म्हणाला, नाही ग बाई, मी जिवंत आहे, मुका घेतल्याशिवाय मरणार नाही. त्याला उठलेले पाहून मी डॅशला पाय लावून पळत सुटलो. पळता पळता थकलो, कमरेतून वाकलो, दोन्ही तंगडीच्या मधून पाहू लागलो. वॉचमन अजूनही मुका मागत माझ्या मागावर होता. मला काही समजतच नव्हतं की त्याने माझ्या ओठात काय पाहिलं की तो असा वेडा झाला. फक्त माझ्या एका पप्पीसाठी. मला तो दिवस आठवला. त्या दिवशी मी, पिट्या आणि जाम्या एका प्रसिद्ध गणपती मंदिरात गेलो होतो. तसे ऐकण्यात आले होते की तो गणपती प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो, आणि मी देवाला प्रार्थना केली होती की देवा मला एवढं सुंदर बनव की मला आयटमने स्वतः पप्पी मागितली पाहिजे. आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली होती. पण मला एक समजत नव्हते की वॉचमन कोणत्या प्रकारची आयटम आहे. मला माझ्या प्रार्थनेचा पश्चाताप होत होता, पण ती वेळ पश्चाताप करण्याची नव्हती. अजूनही उशीर झाला नव्हता. माझी इज्जत अजूनही गेली नव्हती. पण मला कळून चुकले की मी जर असाच विचार करत बसलो तर देवाच्या कृपेने 100% तो वॉचमन माझी पप्पी घेणार. आणि इज्जतीचा विचार करून मी पुन्हा माझ्या डॅशला पाय लावून पळत सुटलो. पळता पळता एका झाडामागे लपलो. तोच मला झाडामागून छुम छुम असा आवाज ऐकू आला. मला समजले होते तो आवाज कशाचा आहे. मी झाडामागून डोकावून पाहिले तर काय, झाडामागच्या बाकड्यावर जाम्या रियाला किस करत बसला होता. रियाला त्याच्यासोबत पाहून मला खूप त्रास झाला. तोपर्यंत मला वॉचमनचा मुका मागणारा आवाज ऐकू आला. मी पळत जाम्या आणि रियापाशी गेलो. जाम्या, वाचव, वाचव मला, माझ्या मागं वॉचमन लागलाय, मला वाचव, मी त्याला म्हणालो. पण तो माझ्याकडे काही पाहायला तयारच नव्हता. तो रियाला किस करण्यात गुंग झाला होता. मी त्याच्या खांद्याला पकडून त्याला ओढत होतो, पण रिया काही त्याचे ओठ सोडत नव्हती. वॉचमन माझ्या जवळ आला होता. मी जाम्या आणि रियाला तेथे सोडून माझी इज्जत वाचवण्यासाठी पळत सुटलो. घामाघूम होऊन एका रांजणापाशी थांबलो. कमरेतून वाकलो आणि 2 तंगड्याच्या आतून वाकून पाहू लागलो. वॉचमन दिसत नव्हता, पण त्याचा मुक्यासाठी तहानलेला आवाज माझ्या कानावर पडत होता. कुठं लपू, कुठं लपू, मला प्रश्न पडला. बाजूलाच पाण्याने अर्धवट भरलेला एक आकर्षक रांजण होता. मग काय, लपलो त्याच रांजणात.
पळून पळून तहान लागली होती. मग त्यातलेच गटगट पाणी प्यायलो. मन शांत झालं. थोडा वेळ रांजणातच बसून राहिलो. वॉचमनचा मुका मागणारा आवाज बंद झाला होता. मग हळूच उठलो. आजूबाजूला पाहिले. वॉचमन कुठेच दिसत नव्हता. त्याचा पिच्छा सुटला म्हणून सुटकेचा निश्वास सोडला. तोच पाठीमागून वॉचमनने माझ्यावर झडप घातली व माझ्या मानेला चावला. आई, माझी मान! मी त्रासाने ओरडलो. मी त्याच्या डोक्याला पकडून त्याला ढकलून दिले. मी रांजणातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो, पण मी घसरत होतो. वॉचमन उठून उभा राहिला आणि त्याच्या ओठांवर जीभ फिरवत माझ्या जवळ यायला लागला. मी माझे डोळे मिटून घेतले. तोच मला धप असा आवाज आला. मी डोळे उघडले. वॉचमन तोंड उघडे ठेवून मुका दे असे म्हणत धाडकन खाली कोसळला. त्याच्या मागे हातात लोखंडी रॉड घेऊन पिठ्या उभा होता. त्याने वॉचमनच्या डोक्यात रॉड घातला होता. त्याला पाहून मला रडू आले. पिठ्या, तुझा वॉचमन मला मुका मागत होता. मी रडत त्याला म्हणालो, तूच केला असशील काहीतरी. तो मला म्हणाला, मी फक्त किस केली होती, चुकून रिया समजून. मी खाली मान करून त्याला म्हणालो, म्हणूनच मी तुला रोज रात्री लाथा घालत होतो. तुला बाई आणि माणसातला फरक कळत नाही अजून. नाही पिठ्या, मी काही नाही केलं. मी त्याला म्हणालो, खोटं बोलतोयस तू. आधी माझा मुका घेतला. वॉचमन पुन्हा ताडकन भूतासारखा उठून मला बोलला, थाड. पिठ्याने पुन्हा त्याच्या डोक्यात रॉड घातला. तसा वॉचमन पुन्हा आडवा झाला. याच्या आईला. पिठ्या हातातला रॉड खाली टाकत म्हणाला, त्याने मला रांजणातून बाहेर काढले. आधी मेलाय का बघ वॉचमन. मी पिठ्याला म्हणालो, बरं ते जाऊ दे. एवढ्या रात्री माझ्या घरी तू काय करत आहेस? तूच तर बोलावलं होतं मला, तुला भीती वाटायली म्हणून. मी त्याला म्हणालो, तुला चढली आहे खूप. मी कशाला बोलू एवढ्या रात्री तुला माझ्या घरी? तो मला म्हणाला, मग मला फोन करून कोण बोलावलं घरी? मी आश्चर्याने त्याला म्हणालो, मेला धीर्या, वॉचमन मेला. पिठ्या वॉचमनच्या शरीराला पाहत म्हणाला. त्याचा श्वास बंद झाला होता. काय? आता काय करायचं? पोलिसांना कळलं तर आपण दोघी जेलमध्ये. मी पिठ्याला म्हणालो, तूच कर काय करायचे ते. तुझ्यामुळेच मेलाय वॉचमन. पिठ्या मला म्हणाला, माझ्यामुळं? गप्प बस, उलट्या खोपडीच्या. तू मारलंस वॉचमनला म्हणून मेलाय वॉचमन. मी त्याला म्हणालो, पण तू मुका दिला असता त्याला तर मी त्याला मारलं असतं का? तो मला म्हणाला, मी कसं देऊ त्याला मुका? आधी जसा दिला तसा. मी कधी दिला त्याला मुका? खोटं बोलू नको. वॉचमन सरळ सरळ म्हणाला आताच, तू आधी त्याला मुका घेतला म्हणून. तो माझ्यावर ओरडून बोलला. तेवढ्यात आम्हाला जाम्याचा आवाज ऐकू आला, धीर्या वाचव, पिठ्या वाचव मला. जाम्या जीव तोडून ओरडत होता. मी हातात रॉड घेऊन मागच्या बाकड्याकडे पळत सुटलो, जिथे थोड्या वेळापूर्वी जाम्या रियाला किस करत होता. माझ्यासोबत पिठ्याही होता. जेव्हा आम्ही त्या बाकड्याजवळ पोहोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून आम्ही दोघेही हादरलो.